नागपुरातील गिट्टी खदान परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। दारूच्या नशेत एका व्यक्तीने दाम्पत्याला शिवीगाळ करत धमकाविल्याची आणि कुऱ्हाड घेऊन घरासमोर एक मारहाण केल्याची घटना घडली आहे। कंचन सोहेल भिवसनखोरी या तक्रारदार महिला असून त्या आपले पती अर्जुन सोहेल यांच्यासोबत राहतात। त्यांच्या वस्तीतच राहणारा आरोपी आशिष उर्फ डोम्या विनोद खोब्रागडे हा वारंवार दारूच्या नशेत सोहेल दाम्पत्याला शिवीगाळ करीत होता, तसेच त्यांना धमकाविण्याचे प्रकारही तो करीत होता। मात्र वाद वाढू नये म्हणून दाम्पत्याने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र एका रात्री आरोपीने पुन्हा दारूच्या नशेत अशाच प्रकारे शिवीगाळ करत धमकी दिली। त्यामुळे त्रस्त झालेल्या सोहेल दाम्पत्याने गिटी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी आशिष उर्फ डोम्या हा हातात कुऱ्हाड घेऊन सोहेल यांच्या घरासमोर पोहोचला। यावेळी त्याने जोरदार शिवीगाळ करत अर्जुन सोहेल यांच्याशी धक्काबुक्की केली आणि मारहाण केली। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। एक घटना घडली होती गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। एका दिवशी फिर्यादी महिला आणि त्यांचे पती यांच्या जवळ येऊन एक डोम्या नावाचा व्यक्ती आहे, गुंड आहे, त्यांनी हातात कुऱ्हाड घेऊन येऊन धमकी दिली होती। त्याबद्दल आपल्याला तक्रार प्राप्त झाली। आपण तक्रार प्राप्त होताच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे।